नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 64 वरील प्रकरण दुसरे भौमितिक आकृत्यांची ओळख हे प्रकरण दुसरे आतापर्यंत आपण यावरील थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आज आपण या प्रकरण दुसरे भौमितिक आकृत्यांची ओळख यावरील स्वाध्याय क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत तर ATS प्रज्ञाशोध परीक्षा या पुस्तकातील प्रकरण दुसरे भौमितिक आकृत्यांची ओळख यामधील स्वाध्याय क्रमांक 1. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर आयताला किती बाजू असतात. या अगोदर आपण आकृत्यांविषयी माहिती पाहताना पाहिलेलंच आहेत की आयताला 4 बाजू असतात. 1 2 3 4. मग इथं पर्याय कोणकोणते आहेत. 4 6 3 2. मग पर्याय कोणता बरोबर असणार. आयताला किती बाजू असतात 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर सोबतच्या आकृतीत किती चौरस आहेत. सोबतच्या आकृतीत किती चौरस आहेत बघा. चौरस म्हणजे काय तर चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. इथं 1 2 3 4 असं शिरोबिंदू घेतलं तर 4 होते, पण इथं पण येते. तरी बी त्याच्या आपण फोड करून वेगवेगळ्या आकृत्या केल्या तरी पण दुसरा एक जास्त शिरोबिंदू होतात. दुसरं काय आहे चौरसाला 4 बाजू असतात. आता इथं चौरसाला 4 बाजू असतात म्हणजे 1 2 3 4 ह्या घेतल्या तर 1 2 3 4 हा घेतला तर 1 2 3 4 हा घेतला तर 1 2 3 4 4 4 बाजू आहेत. मग तुम्ही 1 2 3 3 चौरस होता का म्हणता का म्हणून चालेल का. आणि हा वरचा एक असा 4 नाही का, कारण चौरसाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते. आता इथं जरी ह्याला 4 कोन असले 4 बाजू असल्या तरी ह्याची प्रत्येक बाजू समान आहे का. या मोठ्याची हा आयत होतो. ह्याच्या समोरील बाजू समान आहे. हा एवढाच भाग घेतला तर हा पण आयतच होतो. ह्याच्या समोरील बाजू समान आहे. सेम याचंही हा पण आयतच होतो. हा जरी घेतला तरी ह्याच्या पण बाजू समान होत नाहीत, कारण आपण मोजून बघू. ह्याच्यामध्ये किती आहे. याची आहे 1.5 आणि हा घेतला तर काय होते 1.5 पेक्षा थोडं कमी येते. म्हणजे ही पण बाजू समान नाही. म्हणजे हा पण चौरस होत नाही. हा एवढा भाग पण चौरस होत नाही. हा बघितला तर हे 2.5 पर्यंत होते आणि हे 1.5 पर्यंत. म्हणजे सोबतच्या आकृतीत एकही बाजू समान लांबीची नाही. त्यामुळे हा या आकृतीत चौरस नाही. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक काय 0 उत्तर येते. 0 उत्तर किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. म्हणून तुम्ही 3 या उत्तराच्या संख्येला गोल करायचं. त्यानंतर शेजारील आकृतीत वर्तुळांची संख्या किती. आता बघा वर्तुळ किती आहेत मोजू. हा 1 झाला. 1 2 3. मग शेजारील आकृतीत वर्तुळांची संख्या किती आहे 3. 3 नंबर किती पर्यायला आहे 3 पर्यायालाच 3 नंबर उत्तर आहे. म्हणजे तुम्ही किती नंबर गोल करावा लागेल 3 नंबरच्या उत्तराला गोल करावं लागेल. शेजारील आकृतीत किती बाजू आहेत. किती बाजू आहेत बघा. 1 2 आणि 3. किती झाल्या 1 2 3. शेजारील आकृतीत 3 बाजू आहेत. किती पर्यायला आहे 2 पर्यायला 3 उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यापुढील प्रश्न क्रमांक आहे. शेजारील आकृतीत आयताच्या किती आकृत्या आहेत. आता आपण मोजून बघूया. आयत म्हणजे काय ते तुम्हाला याच्या अगोदर मी शिकवलेलंच आहे. आयत म्हणजे ज्याला 4 बाजू असतात, ज्याच्या समोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि 4 कोन असतात. मग असं समोरील बाजू असणाऱ्या समान असणाऱ्या किती आकृत्या आहेत. आता हे सगळ्यात मोठी आकृती एक आपण होईल. ह्याची हे आणि ही बाजू समान आहे, ही नाही. म्हणजे हा एक आयत झाला. हा 1 झाला. हा त्यानंतर हा 1 समोरील बाजू म्हणजे हा 2 झाला. हा 3 झाला. इथं 1 4 झाला. म्हणजे
हा आयत होऊ शकतो का? नाही. ह्याच्या चारही बाजू समान आहेत म्हणून हा चौरस आहे. मग समोरासमोरील बाजू समान असलेल्या एकूण किती आकृत्या मिळाल्या आपल्याला? 1, 2, 3, 4. मग शेजारच्या आकृतीत आयताच्या किती आकृत्या आहेत? 4. किती नंबरला आहे त्याचं उत्तर? पर्याय क्रमांक 4लाच 4 हे उत्तर आहे. म्हणून आपल्याला किती नंबरचा पर्याय गोल करावा लागेल? 4 नंबरचाच पर्याय आपल्याला गोल करावा लागेल. गोल करताना नेहमी व्यवस्थित गोल करावा. आपला पेनची शाई थोडीही गोलच्या बाहेर जाऊ देता कामा नये. तर अशा प्रकारे आज आपण भौमितिक आकृत्यांची ओळख प्रकरण 2 यामधील स्वाध्याय क्रमांक 1 पूर्ण केलेला आहे.